मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमच्या गावात एक दंतकथा प्रसिद्ध आहे. काजळी रोडवरच्या अमानवी प्रवाशाची. हा प्रवासी कुणालाही सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याचे नियम पाळावे लागतात. नियम पाळले तर तो रात्री 3 वाजता एका विशिष्ट ठिकाणी तुम्हाला दिसतो. तो गाडीत बसल्यावर तुम्ही त्याला तो सांगेल तिथे पोचवायचं असतं. जर हा खेळ अचूकपणे खेळलात तर तो तुमच्या कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर देतो. पण जर खेळ चुकीचा खेळला तर मी एवढं सांगेन की खेळ चुकीचा खेळूच नका. काजळी रस्ता संपतो तिथे रस्त्याच्या खूप खाली डाव्या हाताला एक डोह आहे. त्या डोहाकडे पाहिल्यावर असं वाटतं की तुम्ही अथांग अशा सागराकडे पाहत आहात. दरवर्षी त्या डोहात बुडालेल्या 1-2 गाड्या सापडतातच. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलं जातं की झोप लागल्यामुळे किंवा दारू प्यायलेली असल्यामुळे ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला. पण असली कारणं कुणाला पटत नाहीत. असे अपघात पहाटे 3-3:30 नंतर होतात, ज्यामुळे प्रवाशाच्या दंतकथेला पुष्टीच मिळते. मृत झालेल्या लोकांनी प्रवाशाचा खेळ चुकीचा खेळल्यामुळेच त्यांना मरण आलेलं असणार. त्या रहस्यमयी प्रवाशाचं मूळ कुणाला सापडलेलं नाही. मी गावचा इतिहास जाणणाऱ्या बऱ्याच लोकांना भेटलो. जवळच्या वाचनालयात जाऊन जुनी वर्तमानपत्र वाचली. पण त्या रहस्यमयी प्रवाशाचा उल्लेख कुठेच सापडला नाही. म्हणजे ही अलीकडची गेल्या काही वर्षांतली दंतकथा असली पाहिजे, जी गावगप्पांमधून जन्म घेऊन आधी गावात आणि मग कॉलेजेसमध्ये पसरली. नंतर त्यावर सत्य असत्यांची अनेक पुटं चढली असतील. काही वर्षांपूर्वी कुणीतरी सोशल मीडियावर काजळी रस्त्यावरचा प्रवासी हे पेज बनवलं. लोक त्यांचे अनुभव आणि त्याला बोलावण्याचे नियम शेअर करू लागले. पण त्या अनुभवांमधील प्रवाशाचं वर्णन व्यक्तिपरत्वे बदलायचं. कुणी म्हणायचं की तो कॉलेज वयीन आहे, तर कुणी त्याचं वय जास्त सांगायचं. त्याच्या अंगावरच्या कपड्यांतही बराच फरक होता. कधी ते जुन्या काळातले असायचे तर कधी मॉडर्न काळातले. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तो कुठल्या भागातला असेल, कुठल्या काळातला असेल यांचे तर्क बांधण्यात आले. पण ठोस असा निष्कर्ष निघाला नाही. या वर्णनांमध्ये जरी तफावत असली तरी काही गोष्ट सगळेजण ठामपणे सांगायचे की तो रहस्यमयी प्रवासी खरोखर अस्तित्वात आहे. तो गाडीत शिरतो तेव्हा ओला झालेला असतो. गाडीत शिरल्यावर तो एक छापील वाक्य बोलतो. कसला भयान पाऊस पडतोय ना, हा प्रवास सुरू करण्याचा इशारा असतो. यावर तुम्ही म्हणायचं असतं, सगळ्याच पावसाळी रात्री भयान असतात. यावर तो खळखळून हसतो. तेव्हा तुम्हाला खात्री पडते की खेळाला सुरुवात झाली आहे. नंतर पण पुढं काही सांगण्याआधी मी त्याला गाडीत कसं घेतलं हिथून सुरुवात करायला पाहिजे. हा खेळ खेळण्यासाठी तुम्ही तुमची गाडी मध्यरात्री म्हणजे रात्री बरोबर 12 वाजता सुरू करायची असते. गाडी कुठे सुरू करायची याला महत्व नाही, तर केव्हा सुरू करायची याला आहे. एकदा गाडी सुरू केल्यावर तुम्हाला बाहेर पडता येणार नाही, कुणाला आत घेता येणार नाही आणि गाडी बंद तर अजिबात करता येणार नाही. यानंतर येतो दीर्घ प्रतीक्षेचा काळ. कारण बरोबर 3 वाजता तुम्हाला काजळी रस्त्यावरच्या वडाच्या झाडाखाली पोचायचं असतं. म्हणजे गाडीत 3 तास बसून राहणं आलं. काय करणार, नियमच तसे आहेत. 3 तास वेळ घालवायचा असल्यामुळे बरेच लोक काजळी रस्त्यावर लवकर पोहोचतात. 3 वाजेची वेळ चुकू नये म्हणून ते आलेले असतात. मग ते रस्त्यावर उगाच इकडून तिकडे घिरट्या घालतात. रहस्यमयी प्रवासाची कथा रात्रपाळीच्या पोलिसांनाही माहिती आहे. रात्री 12 नंतर कुठलीही गाडी काजळी रस्त्यावर घिरट्या घालताना दिसली तर ते तिला हमखास अडवतात. त्यांनी तुम्हाला अडवलं की ते तुम्हाला गाडी बंद करून बाहेर यायला लावतील आणि हा खेळ तिथेच बंद होईल. मी हा खेळ खेळायचं ठरवलं ते माझ्या आयुष्याला ग्रासून टाकणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी. त्या रात्री 11:45 मी पेट्रोल पंपावर गेलो आणि डिझेल भरून घेतलं. नंतर तिथल्याच टॉयलेटला भेट दिली, जेणेकरून नैसर्गिक गरजांसाठी गाडी बाहेर पडावं लागू नये. नंतर मी गाडी पार्किंग लॉटमध्ये लावली आणि बरोबर 12 वाजता इंजिन सुरू केलं.
इथे हे सांगितलं पाहिजे की गाडी कुठलीही असली तरी फरक पडत नाही, पण 4 दारं असलेली गाडी 2 दरवाजांच्या गाडीपेक्षा बरी. तो प्रवासी तुमच्या बाजूलाच येऊन बसला तर तुम्हाला आवडेल का? म्हणून तो मागे बसलेलाच बरा. पुढचे 3 तास मी गावाला वळसा घालत चक्रा मारल्या. पोलीस अडवू शकतील अशी ठिकाणं मी खुबीनं टाळली, कारण हा उपद्व्याप परत एकदा करण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती. मोबाईलवर मॅप लावून वेळ आणि अंतराच्या हिशेबाने मी गाडी चालवत होतो. अचूक 3 वाजता पिकअप पॉइंटवरती पोहोचणं गरजेचं होतं. एक नोट, तुम्ही गाडीत FM किंवा गाणे वाजवू शकता, त्यामुळे काही फरक पडत नाही. जर त्या प्रवाशाशी बोलायचं नसेल तर ठीक आहे, खुशाल गाणे वाजवा. पण जर त्याच्याशी बोललं नाही तर तो खूप आक्रमक होऊ शकतो, म्हणून शांत राहून थोडंफार संभाषण केलेलं बरं. बरोबर 3 वाजता मी नेमक्या जागेवर येऊन थांबलो. ऑनलाईन पोस्ट केलेल्या नियमांमध्ये थोडाफार फरक आहे, पण खालील नियम पाळले तर यशाची खात्री जास्त असते. गाडी सुरूच ठेवा. गाडी सोडून बाकी सगळं बंद ठेवा. लाईट्स, AC, रेडिओ, फोन इत्यादी. दरवाजाचे लॉक 3 वेळा बंद सुरू करा. सर्व खिडक्यांच्या काचा खाली करा. ब्रेक 3 वेळा दाबा आणि सोडा. गाडीचे हेडलाईट सुरू करा. 3 मिनिटं वाट पहा. जर तो 3 वाजून 3 मिनिटांपर्यंत आला नाही तर समजा की तुम्ही काहीतरी चूक केलीये. गाडीच्या आत अंधार, बाहेर अंधार आणि उघड्या काचांमधून जिभल्या चाटत आत सरसरणारं गर्द धुकं. ही तो येण्याची सूचना होती का? काहीही असो, पण रात्री 3 वाजता सुनसान रस्त्यावर एका आत्म्याची वाट पाहणं सोपं नसतं काही. एक एक क्षण तासासारखा वाटतो. मी उथळ श्वास घेत कानांत प्राण एकवटून ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. माझे कान शोधत होते कुणाच्या पावलांची चाहूल, पण सगळीकडे स्मशान शांतता होती. रातकिड्याचा सुद्धा आवाज येत नव्हता. प्रकाशाचा एक टिपूसही दिसत नव्हता. मला दरवाजा उघडण्याचा आवाज आला नाही. तो बंद झाला तेव्हा कळलं की कुणीतरी आत आलंय. कसला भयाण पाऊस पडतोय ना. मागच्या सीटवरून आवाज आला. माझ्या शरीरावरचा केसन केस ताट उभा राहिला. अंगभर भयाची शिरशिरी सरसरत गेली. घसा कोरडा पडला. मला माझ्याच श्वासांचा आवाज ऐकू येत होता आणि त्या आवाजात मिसळला होता पाठीमागून येणारा, पॅन्टवरून निथळणारं पाणी कारमध्ये सांडण्याचा टप टप आवाज. मी मागे वळलो नाही, पण चोरून रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. तो सर्वसाधारण अंगकाठीचा होता. त्याच्या अंगावर एक पांढरा शर्ट आणि निळी फॉर्मल पॅन्ट होती. नियम सांगतात की गाडीतले दिवे बंद असले तर तुम्ही त्याला आरशात पाहू शकता, पण चेहऱ्याकडे पाहायचं नाही. तो गाडी बाहेर उतरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार असेल, फक्त तेव्हाच तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहू शकता. मी हिम्मत करून काहीतरी बोलायला गेलो, पण शब्द घशातच गोठले. घसा खाकरून मी पुन्हा प्रयत्न केला. सगळ्याच पावसाळी रात्री भयाण असतात. एवढं बोलून मी थांबलो. नजर नकळतपणे मागे बसलेल्या त्याच्याकडे गेली. गाडीत अंधार असल्यामुळे फक्त काळी आकृती दिसत होती. श्वासांचा आवाज फक्त माझ्या एकट्याचाच होता. प्रत्येक क्षण एक एक युगांसारखा वाटत होता. आणि अशाच एका क्षणी तो हसला. ओल्या मांडीवर थाप मारून खळखळून हसला. माझ्या छातीत अडकलेला श्वास एकदाचा मोकळा झाला. वायपर सुरू करा, नाहीतर एवढ्या पावसात समोरचं काहीच दिसणार नाही, तो म्हणाला. हे त्याचं छापील वाक्य होतं. हा खेळाचाच भाग होता. सॉरी, आत्ता सुरू करतो, मी म्हणालो. बाहेर पावसाचा एक टिपूसही दिसत नव्हता. सगळं थंड कोरडं होतं, तरी सुद्धा मी वायपर सुरू केला. सर सर सर. वायपरचा काटा काचेला घासत वेगात फिरू लागला. तो सीटवर रेलून आरामात बसला होता. FM सुरू केला तर चालेल का हो, मी म्हणालो. हे वाक्य खेळाचा भाग नव्हता, पण मला शांतता असह्य होऊ लागली होती. त्याला विचारल्याशिवाय काही करण्याची हिंमतही नव्हती. गाडी तुमची आहे, हवं ते करा, पण नवीन गाणी नकोत. मी जुन्या गाण्यांचं FM सुरू केलं. अचूक 3 वाजून 3 मिनिटांनी मी गाडी सुरू केली. समोरचा रस्ता निर्मनुष्य आणि सरळसोट होता. रहदारी तर अजिबात नव्हती. मी गाडी फार हळूही नाही आणि फार वेगातही नाही अशी चालवत होतो. आरशाकडे अधूनमधून माझी नजर जायची. तो डोळे मिटून गाणं गुणगुणत होता. त्याची जुन्या गाण्यांची आवड बघून 70-80च्या दशकातला तर नसेल अशी मला शंका येत होती. त्याचं या प्रकारचं वर्णन मी सोशल मीडियावर वाचलं नव्हतं. कुठं जायचंय तुम्हाला, मी विचारलं. हे खेळातलं छापील वाक्य होतं. चाललोय घरी. नाईट शिफ्ट असली की असाच उशीर होतो बघा.
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला वेगवेगळं मिळतं. प्रत्येक वेळी त्याचा पेहरावही वेगळा असतो. म्हणून काहींचं असं मत होतं की गाडीत प्रत्येक वेळी वेगळा प्रवासी बसत असेल, किंवा काय सांगावं, एकच प्रवासी वेगवेगळं रूप घेऊन येत असेल. समोर एक चौक आला. तिथून त्याने मला उजवीकडे वळायला सांगितलं. कधी उजवीकडे तर कधी डावीकडे. मी तो सांगेल तशी गाडी चालवत होतो. नेहमी हे असंच असतं. तुम्ही तो सांगेल तशी गाडी चालवायची. बरोबर अर्धा तास, 3:33 तो तुम्हाला थांबायला सांगतो. मग तुमच्या आयुष्याची काय कथा आहे? याला काय उत्तर द्यायचं हे तुमच्यावर अवलंबून असतं. काही जण चूप बसतात, पण असं करणं धोकादायक ठरू शकतं. काही जण एकटेच बडबडत बसतात. दोघांमधली पोकळी शब्दांनी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जेवढे बोलणार, तो सुद्धा तेवढंच जास्त बोलतो. यामुळे खेळावर परिणाम पडत नाही, पण प्रवास जरा सुसह्य होतो. त्याच्याशी बोलताना एखाद्या अमानवी शक्तींशी बोलतोय असं वाटतच नव्हतं. मी दिवसा एका फालतू कंपनीत बोरिंग जॉब करतो. इच्छा नसूनही पोटा पाण्यासाठी करावं लागतं. मोकळा वेळ मिळाला की मी दंतकथा आणि आख्यायिकांचा धांडोळा घेत फिरतो. मृत्यूनंतरही आयुष्य आहे याचा पुरावा शोधत फिरतो. खरंच फारच अनोखा छंद आहे तुमचा. तो मांड्यांवरती हात टेकून पुढे वाकला. तुझा सर्वात वाईट अनुभव कुठला होता? हा इथून उजवीकडे घे हा. तो एकेरीवरती आला होता, पण मी हरकत घेतली नाही. म्हणावंसं वाटत होतं की आजचा अनुभव सगळ्यात भीतीदायक आहे, पण मी शब्द रोखले. लोकांचे अनुभव असे सांगतात की त्याला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव नसते. तो फक्त ठिकाणावरून इत्यादी ठिकाणी जाणारा प्रवासी असतो. तुम्ही जर त्याला त्याच्या अमानवी अस्तित्वाची जाणीव करून दिली तर ते खूप महागात पडू शकतं. मी उजवं वळण घेतलं आणि माझी कथा पुढे सुरू ठेवली. 2 वर्षांपूर्वी मी एका जेलमध्ये गेलो होतो. ते जेल बऱ्याच वर्षांपासून बंद पडलेलं आहे. तिथे काही अतृप्त आत्मा फिरतात असं मी ऐकलं होतं. त्यावेळी माझ्यासोबत अजून 3 जण होते. वेळ मध्यरात्रीची होती. आम्ही एका पडक्या भिंतीतून आत शिरलो. टॉर्चच्या उजेडात सगळीकडे फिरलो, पण फक्त रातकिड्यांची चाहूल दिसत होती. मध्येच काहीतरी सळसळत गेल्याचंही जाणवत होतं. पण खरी भीती पुढेच होती. आम्ही तुटक्या पायऱ्यांवरून वरती चढलो आणि त्याच वेळी असं जाणवलं की कुणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवून मला समोर समोर चालायला सांगतंय. पण माझ्या मागे तर कुणीच नव्हतं. खतरनाक. मग तुला फार भीती वाटली असेल नाही का? त्यावेळी माझ्या लक्षात एक गोष्ट आली. रस्त्यावरचा एकही स्ट्रीट लाईट सुरू नव्हता. रस्त्यावरचाच नाही तर कुठल्या इमारतीतलाही दिवा सुरू नव्हता. सगळं मिट्ट काळोखात बुडालेलं होतं. गेल्या 15 मिनिटांत मला रस्त्याने जाणारी एकही गाडी दिसली नव्हती. रस्त्यावरच काय, कुठल्या पार्किंग लॉटमध्येही एकही गाडी नव्हती. एका कार कंपनीच्या शोरूम समोरचा नेहमी रोषणाईत भगभगणारा पार्किंग लॉटही अंधारात पूर्णपणे बुडालेला आणि पूर्ण मोकळा होता. असं वाटत होतं की पूर्ण जगात अंधार कापत धावणारी माझीच एक गाडी आहे. मी जे बघत होतो ते सत्य होतं की संमोहन हे कळायलाच मार्ग नव्हता. मग तू काय केलंस? त्याचा आवाज आला. त्याची उत्सुकता जागी झाली होती. मी माझी कथा पुढे सुरू केली. मी वळून बघितलं, पण मागे कुणीच नव्हतं. मला काही दिसलं नाही, पण लेडीज परफ्यूमचा वास आला. तो रोज फ्लेवर परफ्यूम होता. मी ऐकलं होतं की तिथल्या जेलरची बायको स्वतःच्या नवऱ्याच्या हातून चुकीने मेली होती. बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटली. नेमकी त्यावेळी ती जेवणाचा डबा घेऊन दारात उभी होती. गोळी तिच्या फुफ्फुसात शिरली. वार्डनच्या जवळच्या लोकांनी ती घटना तिथेच दाबली आणि त्याला आत्महत्येचं स्वरूप दिलं. त्याला कामावरून काढण्यात आलं, पण तुरुंगवास वाचला. त्याची बायकोच त्या जेलमध्ये फिरते असं लोक म्हणतात. तिचं इथे काहीतरी काम अर्धवट राहिलं असेल म्हणून ती फिरत असेल. आयुष्याची दोरी अपेक्षेपेक्षा आधी तुटली तर असंच होतं रे. यानंतर सगळीकडे शांतता पसरली. मी आरशात मागे बघितलं, पण त्याने स्वतःला सावल्यांमध्ये गुरफटून घेतलं होतं. मी समोर बघून गाडी चालवू लागलो. असेच काही क्षण गेले आणि अचानक माझ्या मानेवर त्याचा थंड गार स्पर्श जाणवला. मानेवरून एखादा लिबलिबीत प्राणी सरपटत गेला असं वाटलं. असं आयुष्य कसं असतं याची तुला कल्पना आहे का रे? तो म्हणाला. असं म्हणजे? तिच्यासारखं. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्या आयुष्याची दोरी मध्येच तुटल्यासारखं. माझं हृदय छातीच्या पिंजऱ्यात थडाथडा आदळू लागलं. माझी कुठे चूक झाली होती का? आता तो खळखळून हसला. रिलॅक्स, मी तर असंच बोलत होतो रे. त्याचा हात माझ्या खांद्यावर होता. तो स्पर्श बर्फापेक्षाही थंडगार होता.
जिथे त्याचा हात टेकला तिथून पाण्याचा एक थेंब ओघळून माझ्या पाठीवर घरंगळला. तो मागे सरकला आणि सीटवर रेलला. डावीकडे. तो परत पुढे झुकून बोटाने दिशा दाखवत म्हणाला. मला तर समोर वळण आहे हेही दिसलं नव्हतं. त्याचा हात चितेच्या राखेसारखा होता. बोटांची नखं गळून आतलं लाल मांस उघडं पडलं होतं. कुजत असलेल्या गाळाचा वास माझ्या नाकातून मेंदूत शिरला. मी डावं वळून घेतलं आणि घड्याळात बघितलं. 3:29. आता फक्त 4 मिनिटं बाकी होती. तुझी फॅमिली आहे का? त्यानं विचारलं. आधी होती, पण आता मी एकटाच असतो. मी उत्तर दिलं. अवघड असतं रे एकटं राहणं. आधी मी सुद्धा एकटाच होतो. पण ती माझ्या आयुष्यात आली आणि सगळं बदललं. तिच्याविना आयुष्य मी कसं काढलं असतं कळत नाही. त्याचं हे उत्तर छापील नव्हतं. दुःखाचा उमाळा आल्यासारखा त्याचा आवाज बंद झाला. क्षणभर मला वाटलं की तो मागे बसलेलाच नाही. पण पुढच्याच क्षणी त्याचा थंडगार ओला हात माझ्या खांद्यावर होता. चिंता करू नकोस. तू चांगला माणूस वाटतोस. माझ्यासारख्याला एवढ्या रात्री मदत करायला आलास. मिळेल तुलाही चांगला जोडीदार. थोडा वेळ वाट बघावी लागेल फक्त. त्यानंतर सगळं शांत होतं. मी घड्याळाकडे नजर टाकली. घड्याळाचा आकडा 3:32 वरून 3:33 वर सरकला. त्याच वेळी पाठीमागून आवाज आला. बस इथेच थांब. माझं ठिकाण आलं. मी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिलं. तिथे काहीच नव्हतं. ना घर, ना रस्ता. गाडी थांबवायला पुरेशी जागाही नव्हती. मी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. हेडलाईट आणि FM बंद केला आणि दरवाजे अनलॉक केले. मला दरवाजा उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज आला. नियमानुसार त्याला उतरताना पाहायचं नसतं. रिअर व्ह्यू मिरर मध्ये सुद्धा नाही. मी स्टिअरिंग व्हीलवरती हात टेकून स्वतःच्या पायांकडे बघत शांतपणे बसलो. गाडीचा दरवाजा बंद झाला. नंतर त्याच्या बुटांचा आवाज. तो माझ्या खिडकीच्या बाजूला येऊन उभा राहिला. एवढ्या रात्री माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद. मला एखादा प्रश्न विचारायचा आहे का? त्याला इप्सित ठिकाणी पोचवल्यावर तुम्ही त्याला एक प्रश्न विचारू शकता. प्रश्न तुमच्या आयुष्याशी निगडीत वैयक्तिक स्वरूपाचा पाहिजे. लॉटरीचा नंबर किंवा खजिन्याचा पत्ता वगैरे विचारल्यास तो उत्तर देत नाही. लोक त्याला वेगवेगळे प्रश्न विचारतात. जसे की त्यांच्या मृत्यूची तारीख, अमुक नातेवाईकाने मृत्यूपत्रात त्याचं नाव लिहिलंय का, असं बरंच काही. त्या रात्री दुसऱ्यांदा माझे शब्द घशातच अडकले. मी दीर्घ श्वास घेतला आणि आवंडा गिळीत प्रश्न विचारला. तिला मुक्ती मिळाली का? मी बोललो आणि माझ्याच नकळत परत एक प्रश्न तोंडाबाहेर पडला. ती मला दोष देते का? माझा आवाज स्वतःशीच बोलल्यासारखा अगदी पुसट होता. पण मला माहीत होतं की त्याने तो ऐकला. तुम्ही प्रश्न विचारल्यावर आणि फक्त प्रश्न विचारल्यावरच त्याच्याकडे बघू शकता. त्याच्याकडे बघताच माझ्या चेहऱ्याचा रंग क्षणात उडाला. त्याला चेहरा नव्हता. फक्त डोळ्यांच्या ठिकाणी 2 काळीशार वर्तुळ होती. त्याला नाक तोंड काहीच नव्हतं. होते फक्त डोळ्यांच्या ठिकाणी असलेले काळ्या शाईचे 2 खोल डोह. त्या काळ्या डोळ्यांमधून आकाशातले तारे चमकत होते. मला नजर दुसरीकडे वळवायची होती, पण तरीही मी भारावल्यासारखा एकटक त्या डोळ्यांकडे बघत होतो. हे तर 2 प्रश्न झाले. तो म्हणाला. झालं. सगळं संपलं. भावनेच्या भरात मी नियम मोडला होता. माझा घसा कोरडा पडला. श्वास घेणं जड जाऊ लागलं. त्याने आपला डावा हात कानांच्या खाली ठेवला. मला वाटलं की आता तो हा मुखवटा उतरवणार आणि यापेक्षा भयानक चेहरा समोर येणार. माझे पाय थर थर कापू लागले. पण त्याने पाठीवर रुळणारी हुडी कॅप डोक्यावर ओढली. त्याचा पोकळ चेहरा परत अंधाराच्या ताब्यात गेला. पण एवढ्या रात्री तू मला मदत केलीस. मला हवं तिथे पोचवलंस. त्यामुळे मी तुझ्या प्रश्नांचं उत्तर देईन. मी सुटकेचा निश्वास टाकणार त्याच्या आधीच त्याने दरवाजावरती एक हात टेकवला आणि पुढे झुकून म्हणाला. तिला मुक्ती मिळालेली नाही आणि ती तुला दोष देते. डोक्यावर हुडी उडलेली असूनही मला त्याच्या डोळ्यांमधून आरपार आकाशातले तारे दिसत होते. त्या डोळ्यांत काय आहे याचं पूर्ण आकलन होत नव्हतं. असं वाटत होतं की मी एकाच वेळी एका अमर्याद अनंत विश्वात आणि एखाद्या शून्य पोकळीत डोकावत आहे. त्या डोळ्यांत सगळं होतं, पण त्याच वेळी काहीच नव्हतं. सुखरूप परत जा. तो दारावरून आपले हात काढून घेत बोलला. नंतर तो गाडीच्या पाठीमागच्या अंधारात चालू लागला. तुम्ही त्याला जाताना आरशात बघू शकता. मी त्याला दूरवर जाताना बघितलं. तो अंधारात गडप झाला तेव्हा मी गाडी सुरू केली. तंद्रीत गाडी चालवत मी काजळी रस्त्यावर केव्हा पोहोचलो ते कळलंच नाही.
त्याने दिलेलं उत्तर पचवण्याचा प्रयत्न करत मी गाडी थांबवून तिथेच बसून राहिलो. माझ्यासमोर होता तीव्र उतार. फक्त ब्रेकवरचा पाय काढायचा होता. मग मला गाडी आपोआप पाण्याखाली असलेल्या खोल डोहात घेऊन गेली असती. तेव्हाच कदाचित माझ्या पापांचं क्षालन झालं असतं. तेव्हाच कदाचित तिला मुक्ती मिळाली असती. त्या गोठलेल्या स्थितीत मी किती वेळ बसलो असेल माहीत नाही. डोळ्यांवर हेडलाईटचा उजेड चमकला तेव्हा मी भानावर आलो. समोरून एक गाडी येत होती. रस्त्यावरच्या गाड्या, दिवे, घर सगळं परत आलं होतं. एका भ्रमित विश्वातून मी परत सत्यात परतलो होतो. घरी परतल्यावर मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप आली नाही. येऊ शकत नव्हती. मी पूर्ण वेळ त्याच्या शब्दांचा आणि त्या डोहात सापडणाऱ्या गाड्यांचाच विचार करत होतो. त्या लोकांनी खेळ चुकीचा खेळल्यामुळे तिथे पोहोचल्या नव्हत्या. कदाचित त्या सर्वांनी खेळ अचूक खेळला असेल, पण त्यांना त्याने दिलेलं उत्तर पचवता आलं नसेल. त्या प्रवाशाला भेटलो ते रात्र उलटून 3 दिवस झालेत. गाडीत शिरले की अजूनही मला कुजलेल्या चिखलाचा वास आणि दमटपणा जाणवतो. मी हे लिहित असताना टेबलावर ठेवलेल्या तिच्या फोटोकडे बघत आहे. तिच्या मृत्यूच्या 2च आठवड्या आधी घेतला होता मी तो फोटो. ती खूप खुश दिसत होती त्यात. तिला मुक्ती मिळालेली नाही. ती तुला दोष देते. त्याचे शब्द कानांत घुमत होते. तिचा हा फोटो मला खूप आवडतो. आज रात्रीच्या प्रवासात मी तो सोबत घेणार आहे. गाडीत शिरणारा प्रवासी प्रत्येक वेळी वेगळा आणि ओला झालेला का असतो? त्या डोहात मृत्यू पावणारेच तर पुढचे प्रवासी बनत नसतील ना? मी आज रात्री परत तो खेळ खेळणार आहे. त्याने मला दिलेलं उत्तर खरं आहे की खोटं हे कळण्यासाठी मी त्याचा खेळ चुकीचा खेळणार आहे. जे कुणी हे वाचत असतील त्यांना मला सांगावंसं वाटतं की मी काळी जीन्स आणि पिवळा टी शर्ट घातलेला आहे. माझ्या पायांत पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट शूज आहेत. तुमच्यापैकी जर कुणी हा खेळ खेळला आणि त्यांच्या गाडीत माझ्या वर्णनाचं कुणी येऊन बसलं तर समजा माझी थिअरी बरोबर आहे. तुम्हाला जर तो भेटला तर आशा करतो की तुम्ही शोधत असलेलं उत्तर तुम्हाला मिळेल. आकाशात आज ढगांची गर्दी आहे. सोसाट्याचा वारा सुटलाय. पाऊस केव्हाही येऊ शकतो. पावसाळी रात्री भयाण असतात.